न लगे तीर्थाचे भ्रमण, न लगे दंडन मुंडन, न लगे पंचाग्नी साधन, तुम्ही आठवा मधुसूदना. वारकरी सांप्रदायिक व्हिडिओ पाहण्यासाठी श्री ज्ञानराज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. रामकृष्ण हरी. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपान देवा, निवृत्ती उदारा सोपान देवा, निवृत्ती उदारा सोपान देवा, निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई हवाई भुवनावरी, मुक्ताबाई हवाई भुवनावरी, मुक्ताबाई हवाई भुवनावरी, संपादे ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजा. वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. सेवे लागे सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी दुखया देवा, यावरी न करावा अवहेरो. ऐसी जोडी करा राम कंठी धरा, तेने चुके फेरा गर्भवास. नाशिवंता टिपिया पुत्र धन बीज ज्याचा क्षीणतेची फळ. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी चिंतन रूपी सेवेसाठी जो निवडलेला अभंग आहे हा जगद्गुरु जगतमान्य देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे महामेरू असणारे ज्ञानेश्वरी तुकोबराय यांचा हा 4 चरणाचा अभंग असून मानवी देहाला आलेल्या प्रत्येक जीवाला या अभंगामध्ये माझे जगद्गुरु यथार्थ उपदेश करत आहेत. विठाल अभंगावर काही चिंतन करण्यापूर्वी अभंगाचा प्रतिपाद्य विषय तुम्हा सर्व मायबापासमोर ठेवण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा. भव्य दिव्य स्वरूपाचा हा एक दिवशी कीर्तन महोत्सव काय कारणानं आहे, काय निमित्तानं आहे, तुम्हा सर्व मंडळीला ज्ञात जरी असलं तरी सांगण्यासाठी तुम्ही मला एवढी धावपळ करून बोलवले. वैकुंठवासी कैलासवासी आमचे हरिभाऊ विश्वनाथ वाघमारे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त त्यांच्या वाघमारे कुटुंबियांनी त्यांच्या मुलांनी खूप गोड नियोजन केलं. अगदी थोड्या वेळामध्ये या अभंगाची भूमिका मला तुम्हा सर्व मंडळी समोर ठेवायची. खूप गोड नियोजन तुम्ही सर्व मंडळी केलं. मायबाप नजर लागाव एवढा गोड कार्यक्रम तुम्ही सर्व मंडळी केला. मी नेहमी विचार करतो अख्ख्या महाराष्ट्रामध्ये दुष्काळ पडतो पण राहुरी तालुक्यावर दुष्काळ का पडत नाही, हा एक मोठा प्रश्न आहे महाराज. बरोबर आहे का नाही? अख्खा महाराष्ट्र पाणी पाणी करून तरसतो. काही केलं एवढं पाणी की कुठं पाणी चाललंय काही मिळ नाही. घरात पाणी, सगळीकडे पाणी, शेतात पाणी, काहीला प्यायला पाणी नाही आणि काही काहीचं पाण्यामुळे नुकसान आहे. तरी पण एवढं महाराष्ट्राचं वातावरण खराब असून सुद्धा तुम्ही लोक एवढे सदन काय, याचं कारण सांगू का महाराज? आमच्या परिसरामध्ये एखादा शावकार आपल्या पोरीच्या लग्नाला जेवढा खर्च करतो ना तेवढा जर तुम्ही मायबापाच्या पुण्यतिथीला करत असाल तर लक्ष्मी तुमच्याकडे पाणी भरेल का तिकडे भरेल? खरं सांगतो, कारण पैसा असून उपयोग नाहीये. आई वडिलाचा उत्सव एवढ्या थाटामाटात करणारे सुद्धा लोक या परिसरामध्ये आहे. लक्ष देऊन ऐका. ज्या देशामध्ये मातृदेव म्हणल्या जातं, कडक झाला आवाज थोडा गोड करायचा. ज्या देशामध्ये मातृदेव म्हणल्या जातं, पितृदेव म्हणल्या जातं, त्या देशामध्ये जर अनेक वृद्धाश्रम जन्माला येत असेल तर प्रत्येक माणसाने आपल्या जीवनाचा सर्वे केला पाहिजे की आपण कुठेतरी चुकतोय महाराज. या महाराष्ट्रामध्ये असे काही लोक आहे की ते जिवंतपणे आपल्या मायबापाला भाकरी सुद्धा घालत नाहीये. या महाराष्ट्रामध्ये असे काही लोक आहे की ते जिवंतपणे आपल्या मायबापाचं तोंड सुद्धा पाहत नाहीये. पण या महाराष्ट्रामध्ये असे सुद्धा काही लोक आहे की आपल्या मायबापाचा उत्सव एवढ्या थाटामाटात करतात. हे सुद्धा महाराष्ट्राला विसरून चालता येणार नाही. विठ्ठल हे कार्यक्रमाचं नियोजन पाहून, हे सगळं पाहून तुम्हाला धन्यवाद देण्यापेक्षा तुकोबरायची भाषा किती गोड आहे पहा. हा धन्य माता पिता तयाची तयाची
धन्य माता पिता तयाची आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची म्हणून खूप गोड नियोजन या वाघमारे कुटुंबियांनी केलंय. अगदी थोड्या वेळामध्ये या अभंगाची भूमिका मला तुम्हाला सर्व मंडळी समोर ठेवायची. थोडं लक्ष द्या माझ्या कीर्तनाकडे. एवढी धावपळ करून आलो, रात्रभर गाडीत जागाच आहे. एवढ्या लांबून आलो म्हणजे तुम्हाला हसवण्यासाठी आलो नाही. एक, तुमची करमणूक व्हावी असाही माझा मानस नाही. दोन, आणि तुमचं मनोरंजन व्हावे यासाठी तर कीर्तनच नाहीये महाराज. लोकांनी हल्ली कीर्तन सुद्धा मनोरंजनाचं साधन ठरवलंय. लक्ष देऊन कीर्तन ऐका बरं. मनोरंजनासाठी विज्ञान एवढं प्रगतशील झालेलं आहे की आज प्रत्येकाच्या खिशामध्ये मोबाईल आहे. प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये 50-50, 100-100 ऍप्स आहे. त्यामध्ये युट्यूब आहे, इंस्टाग्राम आहे, व्हॉट्सअप आहे, फेसबुक आहे, अनेक प्रकारचे ऍप्स आहे. हे ऍप्स तुमच्या आणि माझ्या मनोरंजनासाठी आहे. कीर्तने तुमच्या आणि माझ्या उद्धाराचं साधन आहे. कशाचं साधन आहे? कीर्तने तुमच्या आणि माझ्या परिवर्तनाचं साधन आहे. काही लोक सांगतात, महाराज पहिलं मला एकादशी सुद्धा कळत नव्हती हो, पहिलं मला सोमवार कळत नव्हता, मला शनिवार कळत नव्हतं, मला आषाढी कळत नव्हती, पण त्या महात्म्याचं कीर्तन ऐकल्यापासून माझ्या जीवनामध्ये चेंजेस झाले. काय म्हणतात लोक? मग चेंजेस काय झालं? त्याला शेपूट आलं का? नाही. शिंगा आले का? नाही 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 नाही. चेंजेस होण्याचा अर्थ असा आहे की त्याच्या वृत्तीमध्ये काय झाला? बदल झाला. महाराज या महाराष्ट्राच्या मातीमध्ये माणसाच्या बुद्धीमध्ये बदल करण्याची ताकद जर कोणामध्ये असेल तर ती फक्त आणि फक्त माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायच्या विचारामध्ये महाराज. नाही तर या जगामध्ये असं व्यासपीठच नाहीये की ती या समाजाला स्थिर ठेवू शकतं, या समाजाला एका छत्राखाली आणू शकतं, या समाजाला योग्य मार्गदर्शन करू शकतं. या महाराष्ट्राच्या मातीमध्ये एक व्यासपीठ असं आहे, ती म्हणजे ही नारदाची गादी. इथं चुकून सुद्धा समाजाची दिशाभूल केल्या जाते. म्हणून आजच्या तारखेमध्ये सुद्धा लोक एवढ्या प्रेमानं आणि आदराने कीर्तनकाराकडे पाहतात. विठ्ठल विठ्ठल अभंग जगद्गुरु तुकोबरायचा आहे 4 चरणाचा. या अभंगामध्ये माझ्या जगद्गुरु तुकोबराय तुम्हाला आणि मला उपदेश करत आहेत. काही साधकांनी तुकोबरायला प्रश्न केला, बाबा उपदेश करण्यासाठी माणसाचा अधिकार असावा लागतो. अधिकार नसेल तर मनुष्य कसा उपदेश करेल महाराज? बेसुऱ्या माणूस स्वरबद्ध माणसाला कसं ज्ञान सांगलो? अजिबात नाही. अरे स्वरबद्ध माणसाला ज्ञान सांगण्यासाठी मनुष्य स्वतः स्वरबद्ध पाहिजेत ना महाराज. ज्याला कीर्तनाचं नॉलेज आहे, ज्याला माईकचं नॉलेज आहे, ज्याला वाजवण्याचं नॉलेज आहे, ज्याला गाण्याचं नॉलेज आहे, अशा माणसाने कीर्तनकाराला, अशा माणसाने गायकाला, वादकाला मार्गदर्शन केलं तर ठीक आहे. ज्याचा स्वर जर्शी गायवानी लागतो तुमच्या तिकडे ते बेनं जास्त असल्यामुळे तिचं नाव घेतलं बरं मी. ज्याचा स्वर, माझे गुरुजी मला सांगतात, पुरुषोत्तम जर्सीचं दूध पिऊन जर माणूस चाल म्हणायला गेला तर चाल सुद्धा स्वरात येत नाही. एवढं बेसूर दूध आहे महाराज. ते बेसूर आहे ना. ते काय खरं, ती काही भारतातली गाय नाहीये, विदेशातलं बेनं. म्हणून गाय ही दैवत मानलेलं आहे. 33 कोटी देवाचं वास्तव्य गायीच्या हृदयामध्ये असं शास्त्रकार सांगतात, विज्ञान सांगताय. एखादी मुलगी डिलिव्हरी झाली आणि तिचं जर दूध आटलं तर डॉक्टर सांगतात, ओ आई ह्या बाळाला दूध पाजा. मग कोणतं? जर्सीचं का माया? बकरीचं, म्हशीचं? नाही 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 नाही. दूध कायचं पाजायचं सांगतात. मग तुमचा राहुरी तालुका तर अख्ख्या महाराष्ट्राला दूध देतो. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये तुमचं दूध आहे ना महाराज. संगमनेरचं राहुरी हे 2-3 तालुक्याचं दूध अख्ख्या महाराष्ट्रामध्ये. मग डॉक्टर असं का सांगत नाही की हे बघा एवढं गोंडस लेकरू आहे तुमचं, तुम्ही काय करा, त्याला जर्सी गाईचं दूध पाजा? अजिबात नाही. त्याला दूध फक्त आणि फक्त गावरान गाईचं सांगितलेले. कशा सांगितलेले? गावरान गाई सांगितलेले. विठाला विठाला बहु दुधड जरी
अधिकार लागतो. तुकोबरायचा अधिकार किती साधू संतांनी वर्णन केले. तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयोम, धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ, जडी दगडा सहित वह्या तारी येल्या जैशा लाह्या. तुकोबराय अनुरेणू या थोकडा तुका आकाश एवढा. काही साधक तुकोबरायकडे गेले. बाबा सर्व समाज तुमचं वर्णन करतोय, तुमचे विरोधक तुमचं वर्णन करतोय, याच्याविषयी आमचं दुमत नाही, तुम्ही तुमच्या मुखातून तुमचं वर्णन करा. त्यावेळेस तुकोबराय सांगतात वेदाता तो अर्थ आमासीच ठावा हो, एढाने वहावा भार माथा. एका वाक्यात माझ्या जगद्गुरु तुकोबरायचा अधिकार सांगू. अरे तुकोबरायच्या पत्नीच्या पायामध्ये मोडलेला काटा काढण्यासाठी, लक्ष देऊन उदाहरण ऐका, जगद्गुरु तुकोबरायच्या पत्नीच्या पायातला मोडलेला काटा काढण्यासाठी जर पांडुरंग परमात्मा येतो, हा ज्या तुकोबरायच्या बायकोचा अधिकार आहे, त्या तुकोबरायचं वर्णन आपल्यासारख्यानं काय करायचं महाराज, नाही शक्य होणार. तुकोबरायची कीर्ती म्हणजे आकाशापेक्षा व्यापक आहे महाराज, समुद्रापेक्षा महान आहे. आणि माझ्यासारख्या लेकरा मग अशीच प्रमाण सांगितलं, बहुदुधड जरी तरी काय होईल कामध्ये. संतांचं वर्णन आपल्यासारख्या कोण शक्य होणार नाही. ते तुकोबराय तुम्हाला आणि मला सावध करतात महाराज. तसं सावध तर सर्व साधू संतांनीच केलंय. नाथ बाबा असं, नामदेवराय असतात, सर्वांचे प्रमाण पहा. उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरनाथ, आवे चरणी देवा माथा, सुखवी व्यथा जन्माचा, सुखवी व्यथा जन्माचा, जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती हो, जगजोगी जगजोगी आता जागा रे भाई नो जागा. सर्व साधू संतांनी तुम्हाला आणि मला जागा केलं. एक जाणकार माणूस तुकोबरायकडे गेला. बाबा तुम्ही साधू संतांनी आम्हाला जागा करा, आम्ही झोपलेले आहोत का. नाही नाही, लक्ष देऊ नये का. या वाहागमारे कुटुंबियांनी एवढं गोड नियोजन केलं, एवढे सुंदर टाळकरी, एवढी गोड माईक सिस्टीम आहे, एवढी सुंदर युट्यूब चॅनल आहे, वॉटरप्रूफ मंडप तुमच्या आणि माझ्यासाठी, सर्वांसाठी स्वादिष्ट जेवण आहे, बऱ्याचशा जवानांचा सत्कार या मंडळींनी ठेवला. सगळं याच्यावर नियोजन केलं. हे जागृती अवस्थेमध्ये केलं का झोपीत केलं. मग एवढे जर आपण सावध आहोत, तर साधू संतांचं काय वेळोवेळी तुम्हाला असं मार्गदर्शन आहे की तुम्ही जागे व्हा, जागे व्हा. तुकोबराय सांगतात, बाबा तुम्ही झोपलेले असं माझं मनोगत नाहीये, तुम्ही झोपीत आहात असंही माझं मनोगत नाही. जन्मतः प्रत्येक व्यक्ती हा विचारवंत आहे, जन्मतः प्रत्येक व्यक्ती हा विचार घेऊनच आलेला आहे. पण जागे संसाराविषयी, परमार्थाविषयी आपण झोपलेलो आहे. जागे आपण संसाराविषयी आहोत. संसाराविषयी का थोडे जागे आहे का महाराज आपण. पोरगी जन्माला आली की तिची लग्नाची पॉलिसी काढून ठेवतो. कोलीबा काढली की नाही तुम्ही, काढूनच ठेवली महाराज. पोरगी दुसरी तरी तिच्या लग्नाची पॉलिसी काढून ठेवली, म्हणजे अजून 25 वर्ष जायची तरी तिच्या लग्नाची तयारी बाप आतापासून करतोय. 2024 ची तयारी सुरू केली. कपाशी निघत नाही तर मका कशी लावायची, सोयाबीन कशी लावायची, कांदा कसा लावायचा, सगळ्या गोष्टीची तयारी करता. माफी मागून एक वाक्य बोलतो गड्यांना तुम्हाला, तुम्ही आणि मी तुमच्या आणि माझ्या जाण्याची तयारी कधी करणार आहे, हा सर्व मंडळीला माझा प्रश्न आहे. तुम्ही मरणार आहे, मी मरणार, हे तर निश्चितच आहे का नाही. काही तर कोणी जगणार आहे. इथं बसणारे सगळे मंडळी, म्हणजे काय गावाचं नाव आहे आपल्या, बाबुळगाव. बाबुळगावचे जेवढे काही मंडळी तेवढे 7 दिवसात मरणार, म्हणजे मरणारच आहे. एक मायमाऊली हसायला लागली, म्हणे महाराज मी मरूच शकत नाही. म्हणे म्हणलं का, मी राहुरीची. म्हणलं तू पाकिस्तानची जरी असली तर मरणं तर 7 दिवसात.
पंजा मेला, बाप मसना गेला, देखत देखत नातू पण तोही तैसा झाला. आपल्या बाप दाद्यापासून आपण संसार करत आलोय. आपले बाप दादे सुद्धा गेले, जर त्यांच्याकडून जर संसार परिपूर्ण नाही झाला तर आपल्यासारख्या लोकांनी अपेक्षा करायची नाही. म्हणून मानवी देहाला आलेल्या प्रत्येक जीवाने आपल्या जीवनाचा यथार्थ विचार केला पाहिजे. मी कोण ऐसा करावा विचार, मने ज्ञानेश्वर निवृत्तीचा कोहम कथमिदम जात. मी आलोय कुठून, मला इथं येऊन करायचं काय, मला जायचं कुठं हेच कळत नाही. ज्याच्याकडे काही नाही तेही पळतंय, ज्याच्याकडे सगळं काही तेही पळतंय, ज्याच्याकडे पैसा नाही तेही धावतंय, आणि ज्याच्याकडे पैसा भरपूर आहे ते सुद्धा धावतंय. जे गरीब आहे तेही पळतंय, आणि जे श्रीमंत आहे ते सुद्धा पळतंय. नेमकी धावपळ कशासाठी चालू हेही कळत नाही महाराज. सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यत्न नाही केला. हिंडता दिशाक्षीनं पावला माया वेष्टीला जीव माझा. रात्रंदिवस धावपळ चालू, याची टोपी त्याच्या डोक्यावर, त्याची टोपी त्याच्या डोक्यावर. ज्याच्यासाठी प्रयत्न करताय त्याचं नाव आहे सुख, ते तुम्हालाही प्राप्त नाही मलाही प्राप्त नाही. आणि ज्याचं नाव आहे दुःख, त्यानं तुम्हालाही सोडलं नाही मलाही सोडलं नाही. भले मला जे दुःख आहे ते तुम्हाला नाहीये, तुम्हाला जे दुःख आहे ते मला नाही, पण प्रत्येक व्यक्तीला कोणतं तरी दुःख निश्चित आहे. म्हणून मानवी देहाला आलेल्या प्रत्येक जीवाने आपल्या जीवनाचा यथार्थ विचार केला पाहिजे. आपल्याला शेवट जाण्याची. मी तर माफी मागून एक वाक्य बोलण्याचं धाडस करतो, लक्ष देऊन ऐका. कोणाच्या पुण्यतिथीला गेले की कीर्तनकारासमोर नुसत्या माना नका हलवत जाऊ. दशक्रिया विधीला लोक अशा माना हलवतात, असं वाटतं कीर्तन संपलं, प्रवचन संपलं, काशीला जातं काय करू. अजिबात नाही. कीर्तनकारासमोर बसल्या बसल्या हाही विचार करत जा. आज हरिभाऊंच्या पुण्यतिथीनिमित्त आपण सर्व त्यांचे नातेवाईक परिसरातील सर्व मंडळी जमा झालेले आहोत. कीर्तनात बसल्या बसल्या हाही विचार करत जा की हरिभाऊंची पुण्यतिथी एवढ्या थाटामाटात त्यांच्या लेकरांनी केली, तशी माझी पुण्यतिथी माझ्या लेकरांनी केली पाहिजे. एवढं चांगलं जीवन जगा गड्यांनो. मी तर बसणाऱ्या मंडळीला विनंती करील, तुमच्यासाठी तालुका रडल, जिल्हा रडल, एवढं चांगलं जगूच नका, पण कमीत कमी बाबुळगाव आपल्यासाठी रडावं, एवढं तर प्रत्येकानं चांगलं जगावं. आता याच्यापेक्षा अजून किती सबसिडी देऊ तुम्हाला. मी का सरकारमध्ये म्हणून सबसिडी देऊ तुम्हाला. नका का गाव रड्यानं कमीत कमी तुमचे नातेवाईक तुमच्यासाठी रडले पाहिजे, एवढं तर चांगलं जगलं पाहिजे ना महाराज. काय जाणं झालं हो माझ्या ज्ञानोबरायचं, काय जाणं झालं माझ्या तुकोबरायचं, काय जाणं झालं माझ्या छत्रपती शिवाजी महाराजाचं. अरे ज्ञानोबराय गेल्यानंतर साधू संत रडत होते, यात नवल नाहीये. ज्ञानोबराय गेल्यानंतर त्यांचे भावंड रडत होते, यातही नवल नाहीये. ज्ञानोबराय गेल्यानंतर महाराष्ट्र रडत होता, यात नवल नाहीये. माझ्या ज्ञानोबरायचं जीवन एवढं सुंदर होतं महाराज. ज्ञानोबरायच्या जाण्याने जगाचा मालक पांडुरंग परमात्मा रडत होता. ही ज्ञानोबरायच्या जीवनातली सगळ्यात मोठी संपत्ती. रुक्मिणी आई साहेबाला राहवलं आणि रुक्मिणी आई साहेब पांडुरंगाकडे जाते. पांडुरंगा, ओ मालक, जगाचे मालक आहात तुम्ही, कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम तुमची शक्ती आहे. आणि एका साधूच्या जाण्याने रडताय, एका संताच्या जाण्याने रडताय. त्यावेळेस ज्ञानोबरायचं वर्णन करत असताना पांडुरंग परमात्म्याने काय गोड उद्गार काढले. देव म्हणती रुक्मिणी योगी देखिला नयनी, ते ज्ञान संजीवनी जाण त्रैलोक्यासी. हे रुक्मिणी ऐक ना, आतापर्यंत हजारो संत महात्मे या महाराष्ट्रामध्ये जन्माला आले, पण ज्ञानोबराय संत नव्हते ग. ज्ञानोबराय कोण होते माझी माहितीये का? विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा, विठोबाचा प्राण मित्र वेगळा आहे, दोस्त वेगळा आहे आणि सखा वेगळा आहे. सखा जो असतो तो प्राणाईपेक्षा प्रिय असतो, त्याला काय म्हणतो आपण? सखा. लक्ष देऊन ऐका. अरे छत्रपती शिवाजी महाराज गेल्यानंतर महाराष्ट्र पोरका झाला, यात नवल नाहीये. छत्रपती गेल्यानंतर त्यांच्या कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला, यात नवल नाहीये. छत्रपती गेल्यानंतर मावळे दुःखी झाले, यात नवल नाहीये. छत्रपती गेल्यानंतर ही बातमी ज्यावेळेस वाघ्या नावाच्या कुत्र्याला कळाली, तर वाघ्या नावाच्या कुत्र्यानं महाराजासोबत प्राण सोडला, असा इतिहासाच्या मुखातून आपण इतिहास ऐकतोय. मायबाप, जीवन थोडं जगा गड्यानो, पण काम एवढं सुंदर करा. मी नेहमी माझ्या आवडीचं प्रमाण म्हणतोय. गेले दिगंबर
ईश्वर विभूती गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिला त्या कीर्ती जगामाझी राहिला त्या कीर्ती जगामाझी ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. म्हणून जीवन जगत असताना जीवन कसं जगा कबीर महाराज सांगतात. कबीरा हो कबीरा कबीरा हो कबीरा कबीरा जब हम पैदा हुए जग हसे हम रोए ऐसे करनी कर चलो जग रोए हम हासे. असं जीवन जगा की तुम्ही गेल्यानंतर तुमच्या नावाची उत्तम कीर्ती या जगामध्ये शिल्लक राहिली पाहिजेत. मायबाप एवढा गोड नर्दे तुमच्याने माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालाय ना. इथं येऊन करायचं काय. कार्यक्रमाचं नियोजन करतोय आपण, घर कसं बांधायचं याची जोडी करतोय, सगळ्या गोष्टीची जोडी तुमच्याने माझ्या जीवनामध्ये आहे. पण हा एवढा सुंदर मृत्यू लोकामध्ये तुम्हाला आणि मला जन्म झालाय. या जन्माचं सार्थक कसं करून घ्यायचंय, या जन्माचं हित कसं करून घ्यायचंय हे मार्गदर्शन जे तुकोबराय करतात ते अभंगाच्या ऐसी जोडी करा राम करती 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 ऐसी जोडी ऐसी जोड़ी करा राम ऐसी जोड़ी करा राम ऐसी जोड़ी करा राम के फेरा
रामकंठीधरा घेतलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये माझे तुकोबराय सांगतात, बाबा मानवी देहाला आल्यानंतर असा काहीतरी विचार करा. काय करा? रामकंठीधरा. जगद्गुरु तुकोबराय दुसरे देवतेचं नाव घेता येत होतं. ऐसी जोडी करा, मसोबा कंठीधरा. अजिबात नाही. माणसाने भक्ती करत असताना अशा देवाची भक्ती केली पाहिजे की तो तुमच्या पोटाची थळगी भरू शकला पाहिजेत. नाटाच्या अभंगामध्ये तुकोबराय ते एवढं गोर वर्णन करतात. सेंदरी हेंदरी दैवते कोणती पूजी भूते खेते, आपल्या पोटाशी रडते मागते सिते अवधान, आपुले इच्छे आणि का पिढी. जे देव स्वतःच्या पोटाची तळगी भरत नाही ते लोक तुमची काय इच्छा पूर्ण करणार आहे. हल्ली महाराष्ट्रामध्ये देवही निघायला लागले, खूप मोठे साधूही व्हायला लागले. सध्या महाराष्ट्रामध्ये महादेवावर चांगले दिवस आलेले आहे महाराज. कारण त्या प्रदीपजी मिश्रामुळं, शिवमहापुराणमुळं महिला मंडळी तर बाबा 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 उठल्या की महादेवालाही विचार. यांच्यामुळे बेल महाग झालाय महाराष्ट्राचा. चांगली गोष्ट आहे. मी हिंदू धर्माचा प्रचारक असल्यामुळे तुम्हाला नारदाच्या गादीवर सांगतो, थडग्याच्या दर्शनाला जाण्यापेक्षा तुम्ही महादेवाच्या दर्शनाला जाता ही माझ्यासाठी खूप स्वाभिमानाची गोष्ट आहे. लक्ष देऊन ऐका. थडग्याच्या दर्शनाला जाणे, दुसऱ्या साधू ढोंगी लोकांच्या नादी लागण्यापेक्षा तुम्ही महादेवाची भक्ती करता, मायावर चांगली गोष्ट आहे. फक्त मी तुम्हाला लेकरू म्हणून सांगाल, घरच्या महादेवाला कमीत कमी टायमावर चहा तरी पाजायचा. एवढं जरी केलं तरी खूप झालं. सकाळी 4 वाजता उठून महादेवाला गरम पाणी घालण्यापेक्षा ह्या घरच्या महादेवाला 8 वाजता तरी आंघोळीला पाणी टाका. उपकार होईल तुमची. पती पत्नीसाठी पती हा परमेश्वर आहे. मी नाही बोलत. स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवा हीच विष्णूची महापूजा. पतीची सेवा हीच विष्णूची महापूजा आहे. पण पती तसा असावा, तो जर दररोज लय जिम खेळत असेल तर त्यापेक्षा महादेव बरा. बरोबर आहे का नाही? म्हणून लक्ष देऊन ऐका. हल्ली वार बदलला की लोकांना देव बदलायची सवय झाली. शक्यच होणार नाही महाराज. दुष्काळ पडला म्हणून एका माणसानं शेतामध्ये बोर घ्यायचं ठरवलंय. दुष्काळ पडलाय, शेतामध्ये बागायती आहे, कोबी लावलेली आहे, मिरच्या लावलेल्या आहे, टमाटे लावलेले आहे, आणि पाणी कमी पडलं म्हणून अर्जंटली बोर घ्यायचा. मग बोर घेण्यासाठी 2 एकर शेत होतं. बोरची मशीन आली, बोर घ्यायला सुरुवात केली. पण तो काय करायचा, 20 फूट खाली बोर घेतला की थांबायचा आणि परत दुसरा बोर घ्यायचा. असं करता करता त्यानं शेतामध्ये 100 खड्डे खणले. ते किती फुटाचे खड्डे खणले? 20-20 फुटाचे. 20-20 फुटाचे खड्डे खणले. त्याच्यामुळे पैसेही वाया गेले, शेतही वाया गेलं, आणि पाणी सुद्धा लागलं नाही. माझी विनंती तुम्हाला गड्यांनो, तुम्ही तेच खड्डा जर 300 फूट खाली खणलं, नाही पाणी लागलं 400 फूट खांदा, नाही पाणी लागलं 500 फूट खांदा, पण एकच खड्ड खांदा. तसं तुम्ही महादेवाची भक्ती करा, का दत्तात्रयाची करा, का गणपतीची करा, का कोणाची करा, पण तो महादेव घेऊन कमीत कमी 700 फूट तरी खाली जा. बरोबर आहे का नाही? वार बदलल्यानंतर आता गणपतीमध्ये बघा, सगळीकडे गणपतीचं वार आहे. अजून 4-5 दिवस झाले, 10 दिवस केलं का आली नवरात्र. त्या नवरात्राचं तर विशेष वाटतं महाराज. जे बेवडं 12 महिने दारू पितं ते 9 दिवस चप्पल घालत नाही हो पायामध्ये. किती कठीण ताळ आहे. तू चप्पल काय नाही घातली, उघडा जरी फिरला तर फायदा काय? नवरात्रात उपवास करावा या मताचा महाराज मी मुळीच नाहीये. नवरात्रामध्ये बिना चपलीचं फिरावं या मताचाही महाराज मी नाहीये. देवी मातेची कृपा जर तुमच्या जीवनामध्ये व्हाव वाटत असेल, देवी मातेची जर कृपा तुमच्या जीवनामध्ये व्हाव वाटत असेल, तर देवीची उपवास करण्याची गरज नाही, बिना चपलेचं राहण्याचं गरज नाही, नुसतं पाण्यावर उपवास करायची गरज नाही. मी तर बसणाऱ्या सर्व मायबापाला सांगेल, अरे महाराष्ट्रातली प्रत्येक मायमाऊली ज्या दिवशी तुम्हाला स्वतःच्या बहिणीसारखी दिसेल त्या दिवशी तुम्हाला उपवास काय महाराज, चप्पलही घालायची कशाची गरज पडणार. कधीतरी प्रॅक्टिकली काय जगायचं शिका महाराज. उपवास चालू आहे आणि पाप करणं चालूच आहे, कसं शक्य होईल महाराज? शक्यच होत नाही. या गणपती तर एवढे अवघड दिवस आहे. गणपतीवर सगळ्यात आभागी देव आहे गणपती बाप्पा महाराज. दरवर्षी नवीन रिलीज झालेलं गाणं या बाबाला चौकात ऐकावं लागतं, ते बी कानं मोठे करून. अजिबात नाही महाराज. जे गाणे माणसाला ऐकायची लाज वाटते तो बिचारा मेन चौकात भर दिवसभर ऐकतो. मला कळत नाही महाराज, कुठं चालली आपली संस्कृती, थोडा विचार केला पाहिजे. अरे मुस्लिम धर्माचे लोक जर आपल्या मस्जिदवर हिंदी गाणं लावत नाही, 1. जैन धर्माचे लोक त्यांच्या जैन मंदिरावर हिंदी गाणं लावत नाही, 2. ख्रिश्चन धर्माचे लोक त्यांच्या चर्चवर हिंदी गाणं लावत नाही, 3. बौद्ध धर्माचे लोक त्यांच्या बौद्ध विहारावर हिंदी गाणं लावत नाही, 4. तर माझ्या गणपती बाप्पा समोर माझ्या हिंदू धर्माचे जेवढे काही देवता आहे, माझे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असू द्या, अहिल्याबाई होळकरांची असू द्या, धर्मवीर संभाजी राजांची असू द्या, या सर्व क्रांतिकारी लोकांसमोर तुम्हाला हिंदी गाणे लावण्याचा अधिकार दिला कोणी, हा पहिला प्रश्न आहे. लक्ष देऊन कीर्तन ऐका गड्यांनो. आता कीर्तन संपलं, एखाद्या माणसानं मला चहा घ्यायला घरी घेऊन गेले, बाबा चला ना चहा घ्यायला, आणि मी जर चप्पल घालून तुमच्या बैठकीत गेलो, तुम्ही काय विचार करसाल? या महाराजाला कीर्तन करण्याचं नॉलेज आहे पण वागण्याची अक्कल नाही का? याला कसं वागावं, चप्पल कुठं काढावं याची अक्कल नाहीये. तुमच्या घरात जर यायचं असेल तर चप्पल तुमच्या दारात काढावं लागते, हा तुमच्या घराचा नियम आहे का नाही? मला जर तुमच्या घरात यायचं असेल तर चप्पल दारात काढावं लागते, हा तुमच्या घराचा नियम आहे. तर माझ्या हिंदू धर्मातले जेवढे काही देवता आहे त्यांची पूजा अर्चा करत असताना काहीतरी शास्त्राने नियमावली घालून दिलेली आहे. तुमच्या मनानं जर परमार्थ करायचा असाल
तर पुण्य तर पदरात पडणार नाही, पण 1001% नरकात गेल्याशिवाय राहणार नाही महाराज. हल्ली पोरं गणपतीची वर्गणी प्रेमानं नाही मागत, धमक्या देतात 2000 दे, आणि काय ते पैसे घेऊन करतात महाराज. वरी गणपती बसलेला असतो, खालती रम्या खेळत बसतात. कोणत्या नरकात जासाल तुम्ही? तुमच्यासाठी सेपरेट तर नरक तयार होणार, गणपती नावाचं नरक राहील ते. ज्यानं गणपती बाप्पाच्या नावाखाली वर्गणी काढून पत्ते खेळले त्याची काय दशा होईल देव जाणे. म्हणून तुम्हाला आवडतं तसा परमार्थ नका करू. माझ्या देवाला काय आवडतं आणि देवाला काय आवडतं ऐका. आवडे देवासी तो ऐका प्रकार, आवडे देवासी तो ऐका प्रकार. आवडे देवासी तो ऐका प्रकार, आवडे देवासी तो ऐका प्रकार. नामाचा उच्चार रात्रंदिवस, नामाचा उच्चार रात्रंदिवस. तुळसी माळ करा, गोपी चंदन टिळा, तुळसी माळ करा, गोपी चंदन टिळा. नामाचा उच्चार रात्रंदिवस, नामाचा उच्चार रात्रंदिवस. तुळसी माळ करा, गोपी चंदन टिळा, तुळसी माळ करा, गोपी चंदन टिळा. देवाला आवडतं तसं माणसानं वागलं पाहिजे. आपल्याला आवडतं तसं वागूच नाही. पूर्वी 30 वर्षापूर्वी, 40 वर्षापूर्वी, 50 वर्षापूर्वी लोक श्रद्धेनं कीर्तन ऐकत होते महाराज. श्रद्धेनं कीर्तन ऐकत होते, प्रेमानं कीर्तन ऐकत होते, भावनेनं कीर्तन ऐकत होते. आज लोक कीर्तन चॉईसनं ऐकतायत महाराज, प्रेमानं नाही ऐकत. आपण जर म्हणलं वर्षश्राद्ध ह्या या महाराजाची तारीख घ्या ना, लोक एका मिनिटात म्हणतात तो युट्यूबवर आहे का. म्हणजे लोकांची धारणा अशी आहे की जो युट्यूबवर आहे तोच कीर्तनकार आहे. बाकीचे का म्हशी वळतात का? मग बाकीच्यांना कीर्तन जमत नाही का? अरे 10 वर्षापूर्वी युट्यूब नव्हते मग कीर्तनकार नव्हते का? असं नाही. कीर्तन लक्ष देऊन ऐका. ज्या गोष्टीचा मार्केट जास्त ती गोष्ट बहुतांशी खोटी असते. हा शास्त्राचा नेम आहे, व्यवहाराचा नेम आहे. चांगल्या गोष्टीला प्रचार करायची गरजच नाही. कधी तुम्ही राहुरीमध्ये एखाद्या सोनाराच्या दुकानदाराने सोन्याचा प्रचार केला का? ऐका ऐका, माझ्या दुकानामध्ये 24 कॅरेट सोनं आहे, आंघोळ केली गरम पाण्याने जरी स्नान केलं तर कलर जात नाही, असं कधी सोनार म्हणतो का? हे सगळं कोणाला म्हणावं लागतं? बँटेक्सला म्हणावं लागतं. काय म्हणावं लागतं? आणि लक्ष देऊन ऐका. आस्था चॅनल जर तुम्ही पाहत असाल, त्या आस्था चॅनलवर एक यंत्र येतं बघा, लक्ष्मी यंत्र. ते सांगतात की लक्ष्मी यंत्र घ्या, 2 वर्षात तुम्ही कोट्यवधी रुपये तुम्हाला मिळतील. आणि त्या लक्ष्मी यंत्राची किंमत असते 2200 रुपये किंवा 2500 रुपये. अरे मूर्खा, लक्ष्मी यंत्रान जर माणसं श्रीमंत झाले असते तर तुला भिकाऱ्यासारखं लक्ष्मी यंत्र ऐकायची गरज नसतीच पडली ना महाराज. लोकांची अशी धारणा आहे की रुद्राक्ष घेतला म्हणजे मनुष्य श्रीमंत होतो. अरे असं नाही दादा. ज्याच्या त्याच्या कर्मानं मनुष्य श्रीमंत होतो आणि ज्याच्या त्याच्या कर्मानं मनुष्य. एक माणूस मला म्हणे, महाराज कष्ट केलं की मनुष्य श्रीमंत होतो. मी म्हणलं बावळा आहे का तू? कष्ट केल्यानंतर कोण श्रीमंत झालंय? अरे कष्ट करून जर मनुष्य कोट्याधीश झाला असता, कष्ट करून जर मनुष्य अब्जाधीश झाला असता तर माझा महाराष्ट्रातला शेतकरी गरीब राहिलाच नसता महाराज. रात्री 12 वाजता सुद्धा उसाला बारी देणारा माणूस सकाळी 7 वाजता शेतात गेला की संध्याकाळी 7 वाजता घरी येतो. रात्रंदिवस बैलासारखा राबतो, तरी त्याच्या अंगावरचे कपडे बदलत नाही. म्हणजे कष्टानं सुद्धा पैसा भेटत नाही. काही गोष्टी माणसाच्या प्रारब्धात असावं लागतात. अन्न मान धन हे प्रारब्धानं भेटतं. एक मान सुद्धा प्रारब्धानं भेटतो. सरपंच एक असतो गावात का 2 असतात? तो एकच असतो. एक सरपंच आणि एक उपसरपंच. मग सरपंच पदासाठी 100 लोक उभे असतात. मग सरपंच 10 होतात का? एकच होता तो. मग बाकीचे तुम्हाला दारू पाजत नाही का?
बाकीचे तुम्हाला पैसे देत नाही का? बाकीचे तुम्हाला धाब्यावर नेत नाही का? मग आमदार केल्यावर सुद्धा हजारो लोक उभे असतात, मग सर्वच आमदार होतात, काही आमदार होतात, मग बाकीचे पैसे वाटत नाही का? अरे पैसेही वाटतात, प्रचारही करतात, दारूही पाजतात, प्रेमानं लोकांशी बोलतात, लोकांचे कामही करतात, तरी आमदार एकच होतो. याचं कारण त्याच्या प्रारब्धात काय आहे? मान आहे. एक सांगू का महाराज, मान मागून मिळत नाही, मान प्रारब्धात असावा लागतो महाराज. ज्याच्या प्रारब्ध चांगलं आहे ना महाराज, तो यांना माती जरी हातात घेतली तरी सोनं होतो. आणि काही काहीचं नशीब एवढं खराब आहे, त्याच्याजवळ हिरे द्या तरी त्याची माती होती, नशीब येते. बरोबर आहे का? काही काही लोक कोणत्याही व्यवसायात टाका, फसणार म्हणजे फसणारच महाराज. आणि काही काही लोक असे ते कुठंही जाऊ द्या, ते सक्सेस होणार म्हणजे त्याला तुमच्याने भाषेत लक चांगली, काय म्हणतात? लक चांगली. म्हणून लक्ष देऊन ऐका. ऐसी जोडी करा राम कंठी धरा. का प्रभू रामचंद्राचं नाव घेतलं महाराज? मानवी देहाला सर्वात आदर्श चरित्र जर कोणाचं असेल तर प्रभू रामचंद्राचं आहे. मी आजच बातमी पाहिली की 24 जानेवारीला अयोध्येच्या राम मंदिराचं काय लोकार्पण सोहळा आहे महाराज. उद्घाटनाला तुम्ही मी हजर नव्हतो, त्यावेळेस कोरोना होता. मला वाटतं ऑगस्ट 5 तारखेला उद्घाटन झालं होतं ना, ऑगस्ट महिन्यातच झालं होतं. 5 तारखेला उद्घाटन झालं होतं. 2024 मध्ये 24 तारखेला राम मंदिराच्या लोकार्पण सोहळा झालेला आहे महाराज. जो हिंदू आहे त्यानं नाही त्या उत्सवाला जाता झालं तरी चालेल, पण उत्सव झाल्यावर का होईना प्रत्येक हिंदूने एकदा तरी आपल्या आदर्श रामाचं दर्शनाला जाणं गरजेचं. ही काळाची गरज आहे महाराज. लक्ष देऊन कीर्तन आहे का? विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. ऐशी जोडी करा राम कंठी धरा. प्रभू रामचंद्राचं नाव कंठात धारण करा. कंठात धारण करा म्हणजे प्रभू रामचंद्राच्या विषयी नावाच्या अंतकरणाविषयी अंतकरणामध्ये आवड निर्माण करा. आणि देवाला सोडून जगातल्या जेवढ्या काही गोष्टी तेवढ्या दुःखाला कारणीभूत आहे अभंगाचं दुसरं चरण. नाशिवंताटी प्रिया पुत्र धन बीज ज्याचा क्षीणतेची फळ. मायबाप, ज्या संसारामध्ये तुम्ही आणि मी वाटचाल करत आहोत त्या संसारातल्या सर्व गोष्टीचं वर्णन करत असताना तुकोबरांनी सुरुवातच नाशिवंतापासून केली. धनानी भूमू पशवश्य गोष्टी नारी गृहद्वारी जनस्मशाने देहेश्चितायाम परलोक मार्गे कर्मानुभव गच्छति जीव एका. ज्या गोष्टीला आपण सर्वात मोठं प्राधान्य देतोय, देव सोडून जगातल्या जेवढ्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या फलकट आहेत. फलकट तो संसार, येथे सार 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 विठोबा नाम तुझे सार. सत्य साच खरे नाम विठोबाचे. मी असं नाही म्हणणार की सर्वांनी सर्व सोडून जंगलात जा, पण प्रत्येकाने काहीतरी वेळ देवासाठी काढत जा महाराज. तुम्ही त्याच्यासाठी वेळ देतो, तुमच्यासाठी वेळ देईल. तुका म्हणे तुला सोडविना कोणी एका चक्रपाणी. रामायणातला एक गोड प्रसंग आहे. अख्खं जग तुमच्या विरोधात जाऊ द्या, देव तुमच्या सोबत असलं तुमचं कोणी काही वाकडं करणार नाही. पण ज्या दिवशी देव तुम्हाला सोडून त्या दिवशी या जगातलं तुम्हाला कोणीच वाचवणार नाही. प्रभू रामचंद्राचं रावणाचं युद्ध चालू होतं. सायंकाळची वेळ आहे. जगाचा मालक समुद्राच्या किनारी बसलेल्या भाल्यातला बाण काढला आणि बाणाला टोक लावत होते प्रभू रामचंद्र.
तो लाल बुंद बाण झाल्यानंतर प्रभू रामचंद्राने तो बाण एका चिखलात घातला. 10-5 मिनिटं झाले, चिखलातला बाण काढल्यानंतर त्या बाणाला रक्त लागलेलं होतं. निश्चित प्रभू रामचंद्राचं अंतःकरण भरून आलं. प्रभू रामचंद्र म्हणू लागले, निश्चित माझ्याकडून काही ना काहीतरी पाप झालंय. चिखलामध्ये हात घातले तर एक रक्तानं माखलेलं बेंडूक थर 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 कापत होतं, शेवटचे श्वास मोजत होतं. प्रभू रामचंद्राने त्या बेंडकाला हातात घेतला आणि प्रभू रामचंद्राच्या डोळ्याला धारा लागल्या. ए बेंडका, ए बेंडका, कारण नसताना ड्रॉ 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 करून अख्खं गाव जागं करतोस रे वेड्या तू. आज एवढा मोठा अनिदार बांध तुझ्या पाठीत गेला, तो ओरडला का नाहीस? बेंडकाने जे उत्तर दिलं ते ऐकण्यासारखं बेंडूक सांगत होतं, देवा, ओ देवा, ज्याच्या नावाने हाक मारायची, ज्याच्या नावाने धावा करायचा, तोच जर आज आम्हाला मारायला लागला तर धावा कोणाच्या नावानं करायची? ज्या दिवशी देव तुमचा विरोध करेल त्या दिवशी तुम्हाला कोण वाचवणार आहे महाराज? तुका म्हणे तुला सोडविना कोणी, याच्या अगोदरचे सर्व प्रमाण पहा. सोडविना राजा देशीचा चौधरी, आणि सोयरी सोडविना बंधू पाठीची बहीण सेजेची कामिनी दूर राहे. ज्या पत्नीसाठी आपण एवढं सगळं काही करतो, महाराज सांगतात हे सगळे लोक त्यावेळेस तुम्हाला काय करतात? जोवरी चळन गा तोवरी मनती माझा, मानती लहान थोर देह सुखाची या काजा. परमार्थातला संसारातला फायदा सांगू का महाराज तुम्हाला? संसारात माणूस जसा जसा म्हातारा होईल तशी तशी त्याची किंमत कमी होते. राजकारणात सुद्धा म्हातारा झाला त्याला किंमत राहत नाही महाराज, म्हणून तर घर फुटतं. बरोबर आहे का नाही? राजकारणात सुद्धा माणूस म्हातारा झाला की, माझं तरी एक मत आहे, माणसाने लोकांनी टाकण्याच्या अगोदर थांबलं पाहिजे. संसार असेल, परमार्थ असेल, अरे 50 वर्षापर्यंत सगळं काही करावं माणसानं, व्यवहार करावं, राजकारण करावं. 50च्या नंतर माणसानं थांबलं पाहिजेत ना. त्या जीवनाची रिटायरमेंट 45च्या नंतर आहे. लोक म्हणतात 65च्या नंतर रिटायरमेंट. 65च्या नंतर तुम्हाला जर केदारनाथला न्यायचं म्हणलं जमल का हो? एक तो तुम्हाला मूळव्याध असतो, तुम्हाला शुगर असते, तुम्हाला बीपी असतो, तुम्हाला गोळ्या चालू आहे, तुम्हाला जेवणाचा दम निघत नाही, खाल्लेलं पचत नाही, तुम्ही काय करू शकता 65 वर्षापूर्वी? 50चं झालं की माणसानं थांबलं पाहिजे. दशरथाचा एक केस पांढरा झाल्यानंतर दशरथाने प्रभू रामचंद्राला रामगादी दिली होती. आपलं टक्कल पडलं तरी घर सोडे ना आपण नवीन टोप आणतो, पण असं वाटतं मी जवान आहे. अरे थांबा थोडं, आता कुठंतरी थांबलं पाहिजेत महाराज, थांबायला शिकलं पाहिजेत माणसाने. या संसारातल्या जेवढ्या काही गोष्टी नाही ह्या तुम्हाला दुःखाला कारणीभूत आहे. म्हणून प्रत्येकाला माझी विनंती आहे, जोपर्यंत श्रीमंती, जोपर्यंत सत्ता आहे, तोपर्यंत लोक तुमच्या मागं पुढं फिरतात. जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, अंत ये काळीचे नाही कोणी. झाल्या इन शक्ती नाक मुख गळती. लक्ष देऊन ऐका, जोपर्यंत तुमच्याकडे पद आहे, जोपर्यंत तुमच्याकडे सत्ता आहे, तोपर्यंत लोक तुमच्या मागं पुढे पळतात हो. ज्या दिवशी हे जाईल ना महाराज, त्या दिवशी सगळे सोडून देतात. आपली बायको सुद्धा म्हणती, बाईल म्हणती, खर मरता तरी बरे, नासी येले घर थंकून या. म्हणून काहीतरी वेळ माणसाने चिंतनासाठी काढला पाहिजे. काळ सारावा चिंतने, काळ सारावा चिंतने, एकांतवासी गंगा स्नाने, एकांतवासी गंगा देवाच्या पूजने, देवाच्या पूजने, देवाच्या पूजने, देवाच्या प्रदक्षिणा तुळशीच्या, प्रदक्षिणा तुळशीच्या, युक्त आहार विहार, युक्त आहार विहार, युक्त आहार विहार, युक्त आहार विहार, युक्त आहार विहार नेम इंद्रियासी. सर काही लोक म्हणतात ना, आपण चलन जेवायला, ते म्हणतात लोक आम्ही डाईटवर आहे. काय म्हणतात ते? हे डाईट काही डॉक्टरच्या बापाचं नाहीये. डाईट सुद्धा तुकोबराने सांगितलेलं आहे. युक्त आहार विहार, किती खावं, खाणं जरी दुसऱ्याचं असलं तरी पोट आपलंय ना महाराज. 2 दिवसापूर्वी मी एका ठिकाणी कीर्तनाला गेलो होतो. एक मोठा श्रीमंत मनुष्य होता, त्याचं पोरग माझ्यासोबत जेवायला बसलं, ते हे असं वाळून गेलेलं होतं, एकदम कपडे घालून, त्याचं वजन 16 किलो. बरं बस तब्येत, आणि त्याच्या घरी म्हशीचं तूप काय, भरण्याच्या भरण्या बदाम काय, काजू काय. त्याची माय माझ्याकडे आली, म्हणे महाराज माझं सकाळी पोरग उठलं की ग्लास भर दूध पितोय. म्हणलं चांगली गोष्ट आहे आई. मी संध्याकाळी बदाम भिजू घालते. म्हणे महाराज दररोज 10 बदाम त्याला खाऊ घालते, काजू खाऊ घालते, पिस्ता खाऊ घालते. बर 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 बर. परत चांगल्या चांगल्या काश्मीर मधून त्याचे वडील त्याला ऍपल घेऊन येतात. दररोजचे ऍपल आहे, 2 टाइम एकदम शुद्ध जेवण आहे, सगळं काही असतं. माझं पोरग असं वाळून का चाललो, आणि तुम्ही पहा ना म्हणे महाराज तुम्ही अर्धी चपाती खाल्ली तरी तुम्ही एवढे गबूच्या गबू कसे हो? ती बाई मला म्हणायला लागली,
तुमची घरची परिस्थिती? म्हणलं एकदम नाजूक आहे, 1-2 एकर जमीन आहे. काजू? म्हणलं पाहिलेच नाही अजून. तूप कधी बघितलंच नाही. म्हणे मग तुम्ही नुसतं भाजी भाकर खाता, संध्याकाळी नुसतं एवढा प्रवास करतामुळे खिचडी खाता, तर एवढा प्रवास करून टवटवीत दिसता, गबूच्या गबू दिसता, प्रत्येक वेळेस तुमचं 2 किलो वजन वाढलेलंच असतं आमच्या गावाला आले की. याचं कारण काय? मी एवढंच सांगितलं. म्हणलं बाई, तो पोरग घरचं खातं म्हणून खराब आहे, मी बाहेरचं खातं म्हणून तब्येत चांगली. खाण्यानं माणूस सुधरत नाही, माणसाकडे समाधान असावं लागतं. काय असावं लागतं महाराज? मी असे काही माणसं पाहिले की 100 कोटी पैसे असून सुद्धा त्यांना समाधान नाहीये. आणि मी माझे वडील सुद्धा पाहिलेले. विजू भाऊ, माझ्या वडिलाकडे तंबाखू खायला सुद्धा 10 रुपये नसतात कधी. मलाच कधी कधी म्हणतात, ए महाराज मला 10 रुपये देवर. म्हणलं कशाला? मला तंबाखू घ्यायची. त्यांच्या खिशात 100 रुपये असले तरी तेवढंच समाधान आहे, आणि त्यांच्या खिशामध्ये 1 रुपया नसला तरी समाधान तेवढंच आहे. समाधान हे थांबण्यात असतं, समाधान हे धावपळ करण्यात नसतं. मी विचार करतो, यांच्याकडे 10 रुपये नसले तरी एवढे समाधानी कसे असू शकतात? आपण तो 2-2, 3-3 कीर्तन करून सुद्धा आपल्याला झोप येत नाही. म्हणजे समाधानी कुठेतरी थांबण्यात आहे. तुमची अपेक्षा वाढली की तुमचं दुःख सुरू झालं. अरे गाडीमध्ये फिरणाऱ्या माणसाने, 4 व्हीलर मध्ये फिरणाऱ्या माणसाने कधीच मोठ्या गाडीकडे पाहायचं नाही, 2 व्हीलर वाल्याकडे पाहायचं. काय करायचं? स्विफ्ट मध्ये फिरणाऱ्या माणसाने इनोवाल्याकडे पाहायचं नाही, त्यानं डायरेक्ट 2 व्हीलर वाल्याकडे पाहायचं. अरे आता तो पाणी आलं तर हे ओलं होईल, देवानं आपली व्यवस्था चांगली केलेली आहे, बरोबर आहे का नाही? पण इनोवा वाल्यानं जर का फॉर्च्युनर वाल्याकडे पाहिलं, मग कार्यक्रमच लागतो महाराज. गायक वादक आणि कीर्तनकाराकडे कधीच पाहायचं नाही. त्याने आपलं टाळकऱ्याकडे पाहायचं. त्यांना 500-500, आपल्याला कमी कमी 2-2, 3-3 हजार आहे. तुम्ही कीर्तनकाराकडे जर पाहायचं असाल तर घामाची येईल ना महाराज, त्याची बरोबरी कसं का होईल? शक्यच होणार नाही. म्हणून ज्याचं त्याचं. आता आपण बसणाऱ्या माणसाने जर अंबानीचा विचार केला, जमल का हो महाराज? अजिबात नाही. आपण परमार्थ करत असताना आपल्यापेक्षा मोठ्याचा विचार करा, आणि संसार करत असताना आपल्यापेक्षा खालच्याचा विचार करा. निश्चित समाधान प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. संसारामध्ये ज्या गोष्टीविषयी प्रयत्न करता या सर्व गोष्टी जाणारे म्हणून सर्वांना माझी विनंती, देवाचं चिंतन करा रे बापानो. साधन हरीचे झनी करणीचे करू नका, येणेनो हे जन्म यमाची यातना, ऐसिया साधना करा काही दिहुडा हो. अरे 2 दिन का महिमान, अरे कब सुमरोगे राम. बाल अवस्था खेल गवायो, तरुण हुआ तो समय गवाया हो. दिहुडा हो, अरे 2 दिन का महिमान, अरे कब सुमरोगे राम. तुम्ही जर असं म्हणत असाल मी म्हातारपणी परमार्थ करील, तर चुकीची गोष्ट आहे ती. जवळ हे सगळं सिद्ध आहे, हात चालावया पाय, तव तू आपुले सोहित पाहे तीर्थयात्रे जाये चुकू नको. कारण सर्व गोष्टीचा भरोसा आहे गड्या. माणसाचा काय भरोसा आहे? जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पडेगा. ज्या दिवशी यमाची ऑर्डर येईल त्या दिवशी इच्छा असो नसो तुम्हाला जावं लागेल. ए मन मुसाफिर तुझे जाना पडेगा, काया कुटी खाली करना पडेगा. मन मुसाफिर जाना पडेगा, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली. हा पिंजरा खाली होण्याच्या अगोदर प्रत्येकाने सावध करा, सावध व्हा, आणि सावध होऊन माणसाने देवाचं चिंतन करा. ऐसी जोडी करा राम कंटे धरा, तेने चुके फेरा गर्भवास. नाशिवंताटी प्रिया पुत्र धन. ज्या गोष्टीला प्राधान्य देतो, प्रिया म्हणजे पत्नी, पुत्र म्हणजे मुलगा, धन, या सगळ्या गोष्टी तुम्हाला काय करणार आहे? सोडून जाणार आहे. मग महाराज आम्ही करायचं तरी काय? नावधड करा सहस्रनामाची, ते हे भव सिंधुसी थडी पावे. त्या भगवंताचं चिंतन करा, आणि त्या भगवंताचं चिंतन केल्यानंतर महाराज सांगतात, तुका मने काळा हा ना तोंडावर, तुका मने काळा हा ना तोंडावर, कवने काळा आता बरा हरे राम बा.
साक्षी वंदनारे गया हो दादा साक्षी वंदनारे गया हो जगात माणूस सर्व गोष्टीवर विजय मिळवू शकतो, पण आतापर्यंत जगात कोणाला काळावर विजय मिळवता आला नाही. आणि तो काळावर जर विजय मिळवायचा असेल तर त्याच्यासाठी महाराज सांगतात ना वधड करा. कोणी काळावर विजय मिळवला? जगा काळ खाये आम्ही माथा दिला पाय, तुकाराम तुकाराम नाम घेता. अख्ख्या विश्वाला ज्या काळाची भीती आहे, अख्ख्या विश्वाला ज्या यमाची भीती आहे, त्या यमावर सुद्धा विजय मिळवण्याची ताकद तुमच्यामध्ये येऊ शकते. पण त्यासाठी तुम्हाला फक्त भगवंताचं चिंतन करावं लागेल. वेळ नका वाया घालू मायबापांनो. विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. काय करायची गरज आहे महाराज? न लगे तीर्थाचे भ्रमण, न लगे दंडन मुंडन, न लगे पंचाग्नी साधन. तुम्ही आठवा मधुसूदना. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, कर जोडोनी विनवितो तुम्हा. नका करू संसार, नका गुंतू विषय कामा. तुम्ही आठवा मधुसूदना. त्या भगवंताचं चिंतन करा. अरे त्याचं चिंतन करा. ऐशिया साधना करा काही. येणे नो हे जन्म यामाची यातना. ऐशिया साधना सर्व गोष्टीला बेता तुमची दया सगळ्याला येऊ शकते. पण एक माणूस असा आहे त्याला तुमची दया येणार नाही. नाही त्या यमासी करुणा. तिथं अजिबात तुमची यमाची दया तुम्हाला येणार नाही. तुम्ही चांगलं केलं तर यश, वाईट केलं तर तिथं ठरलेलं आहे महाराज. मारिती तोडीती झोडीती आणि निष्ठुर. मारिती तोडीती झोडीती निष्ठुर, यमाचे किंकर बहुसार. मग त्या यमापासून जर वाचायचं असेल तर जिंदगी जब तक रहेगी फुर्सत ना होगी काम से, कुछ समय ऐसा निकालो प्रेम करो भगवान से. आजपासून प्रत्येकाने ठरवून घ्या, काहीतरी वेळ माझ्या देवासाठी देत चला. तुम्ही त्याच्यासाठी वेळ देतो, तुमच्यासाठी वेळ देईल. तुम्ही त्याला म्हणा एकदा, किशोरी कुछ ऐसा इंतजाम हो ओ दिन भी आए तेरे वृंदावन में आए हम, तुम्हारे चरणों में अपने सर को झुकाए हम. मेरी सारी उम्र वृंदावन में तमाम हो जाए. किशोरी कुछ ऐसा इंतजाम हो जाए. देवाचं चिंतन करा. आता मी 10-15 दिवस वृंदावनला होतो. तिथं ते प्रेमनाथजी महाराजांचं दर्शन आम्ही घेतलंय. त्यांचं वय 50-60 वर्षाचं असेल. त्यांना दोन्ही किडण्या नाही 22 वर्षापासून. किती वर्ष झाले? 22 वर्षापासून दोन्ही किडण्या नाहीये. लाखोनं त्यांचे फॉलोअर्स आहे, लाखो त्यांचे भक्त आहे. हजारो लोक किडण्या हातात घेऊन बसलेले. स्वामीजी किडण्या घ्या, ते म्हणतात मला किडनी नको. एका मीडियावाल्यांनी प्रश्न केला, दोन्ही किडण्या 22 वर्ष झाले तुम्ही तुमच्या खराब आहेत म्हणजे फेल आहे, तरी तुम्ही एवढे टवटवीत, एवढे गुटगुटीत, एवढं आनंदात कसं जीवन जगता? त्यांनी सांगितलं, माझ्या एका किडनीचं नाव राधा आहे आणि दुसऱ्या किडनीचं नाव कृष्ण आहे. काय? एका किडनीचं नाव राधा आहे आणि एका किडनीचं नाव कृष्ण आहे. आणि मी उठल्यापासून झोपेपर्यंत फक्त आणि फक्त राधा कृष्ण याच नावाचा जप करतो. त्याच्यामुळे मला दुःख होण्याचं काही कारण नाहीये महाराज. खरं सांगू तुम्हाला, माणसाने प्रत्येक काहीतरी वेळ देवाच्या चिंतनासाठी दिला पाहिजे. आपला विश्वास देवावर कमी पडतो महाराज. तुम्ही त्याच्यावर विश्वास टाका. निश्चित मी नारदाच्या गादीवरून सांगतो, जीवनात कितीही मोठं संकट असू द्या, तेरी बिगडी हो तेरी बिगड़ी बनाएगा, विश्वास जरूरी है. तेरी बिगड़ी हो तेरी बिगड़ी बनाएगा, विश्वास जरूरी है.
विश्वास तो करी स्वामीवरी, त्याच्यावर विश्वास ठेवा महाराज. निश्चित माझा जगाचा मालक तुमची संसार रूपी नौका पैल तीराला नेल्याशिवाय राहणार नाही. विठोबा रखुमाई जय जय. नावधड करा सहस्रनामाची ते व सिंधुसी थडी पावे. तुका म्हणे काळा हाना तोंडावरी भाता भरा हरी नाम बाणे. नाशिवंताटी प्रिया पुत्र धन बीज ज्याचा क्षीणतेची फळं. पण एवढा सुंदर नर्दी तुमच्याने माझ्या जीवनात प्राप्त झालाय. माझी बसणाऱ्या सर्व मंडळीला विनंती आहे, अगदी थोडा वेळ तुमच्याने माझ्याकडे शिल्लक आहे. कोण दिवस येईल कैसा नाही देहाचा, हे काळा न काळाचे तोंडी घातली लोणीयाची उंडी. माशी पाख पाखरी तव हे सरे, कधी जाईल काही सांगता येत नाही. म्हणून जाण्याच्या अगोदर प्रत्येक थोडं 5 मिनिटं थांबा, नंतर करा ते. राहू दे, बसा बसा 5 मिनिटं थांबा. नरदेह कधी जाईल काही सांगता येत नाही याची गॅरंटी नाही. क्षणभंगूर जीवन की कलिका कल्परात को खिली ना खिली. म्हणून सर्वांना माझी विनंती, प्रत्येकाने देवाचं चिंतन करा. मी नेहमी कीर्तनातून सांगत असतो, अरे एका माणसाची डोक्याची सिर ब्लॉकेज झाली, त्याला अहमदनगरच्या सगळ्यात मोठ्या महागड्या हॉस्पिटलमध्ये भरती केलं. 10-5 दिवस झाले त्याच्यावर ऑपरेशन झालं. 4 तास ICU मध्ये त्याच्यावर ऑपरेशन झाल्यानंतर त्याला ऑपरेशन थिएटरच्या बाहेर आणलं. ऑपरेशन थिएटरच्या बाहेर आणल्यानंतर डॉक्टरने बिल काढलं 25 लाख रुपये. किती बिल काढलं? 25 लाख. 25 लाख रुपये बिल पाडल्यानंतर तो म्हातारा रडायला लागला. डॉक्टर माळकरी होता. ओ बाबा ऐका ना, हे बिल तुम्हाला जर थोडं जास्त वाटत असेल तर त्यातले मी 2-4 लाख 10 लाख रुपये कमी करतो, फक्त तुम्ही रडू नका. तो म्हातारा रडायला लागला ना, हसता हसता म्हणायला लागला त्या डॉक्टरला, ए डॉक्टर, राहुरी तालुका आहे माझा, 50 एकर जमीन आहे, दरवर्षी मला 2 ते 4 कोटीचं उत्पन्न होतं. अरे तू जर 50 लाख रुपये बिल काढलं असतं तर एका मिनिटात मी ते बिल पे केलं असतं. मग बाबा त्या 25 लाख रुपये बिलाकडे पाहून तुम्ही रडता का? त्यावेळेस त्या म्हाताऱ्याने जे उत्तर दिलं ते उत्तर घेऊन घरी जा, मी समजेल माझं कीर्तन सार्थक झालं. म्हातारा रडता रडता त्या डॉक्टरला सांगत होतं, डॉक्टर 4 तास ICU मध्ये माझं ऑपरेशन केलं तर माझ्या शरीराचं मेंटेनन्स तू 25 लाख रुपये काढलं. वयाच्या 75 वर्षापर्यंत देवान मला सांभाळलं, पण 1 रुपयाचं मेंटेनन्स घेतलं नाही. याचं दुःख माझ्या जीवनामध्ये होतं. कधीतरी हाही विचार जीवनामध्ये करत जा. आणि हा विचार जर तुम्ही जीवनामध्ये नाही घडला तर नाथबाबाची भाषा गोड आहे. नाथबाबा सांगतात, हे जरी नाही काल दुसरा येईल, हे जरी
तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालाय ना. प्रत्येकानं सावध व्हान, देवाचं चिंतन करा. या वाहकमारी कुटुंबियांनी एवढं गोड नियोजन केलं, मला आनंद वाटतो महाराज. मला वाटतं आमच्या हरिभाऊंना 2 मुलं आहे. आमचे भाऊसाहेब भाऊ एक आहे आणि आमचे संदीप भाऊ एक आहे. भाऊसाहेब भाऊ चांगल्या प्रकारचे उद्योजक आहे, प्रगतशील शेतकरी आहे आणि संदीप भाऊच्या कार्याला तर सर्व महाराष्ट्राचा सलाम आहे महाराज. मी खरं सांगू, या महाराष्ट्रातली सगळ्यात भाग्यवान मायमाऊली तीच आहे की तो आपला रक्ताचा गोळा 9 महिने 9 दिवस आपल्या गर्भामध्ये वागवती. अमृताईपेक्षा पवित्र दूध जे मायमाऊली त्या लेकराला पाजती आणि ते लेकरू या देशाच्या सेवेसाठी समर्पित करणारी मायमाऊली या जगात सर्वात मोठी श्रीमंत मायमाऊली. खरं सांगू महाराज, अरे तुम्ही गणपतीकडे गेले तर पोरं मागतात, गणपतीकडे गेले की मी निवडून आलो पाहिजेत म्हणतात, गणपतीकडे गेले की माझी प्रॉपर्टी वाढली पाहिजेत म्हणतात, गणपतीकडे गेले की कोणी म्हणतं माझं लग्न झालं पाहिजे. पण या देशातला जवान ज्यावेळेस गणपती बाप्पाच्या दर्शनाला जातो, महादेवाच्या दर्शनाला जातो, रामाच्या दर्शनाला जातो, या देशाचा जवान फक्त आणि फक्त देवासमोर एकच मागणी करतो, मेरी जान जाए वतन के लिए हो, मेरी जान जाए वतन के लिए, बहे खून मेरा चमन के लिए, बहे खून मेरा चमन के लिए, मेरी जान जाए वतन के लिए. म्हणून या जगातली सगळ्यात मोठी भाग्यवान मायमाऊली जर कोण असेल तर जिनं आपला रक्ताचा गोळा या देशासाठी समर्पित केला. म्हणून आमचे संदीप भाऊ सुद्धा देशाची जवानाची सेवा करत असताना ते मेजर आहे, मेजर या पदावर आहे, म्हणून त्यांनाही द्यावे तेवढे धन्यवाद. खरं सांगू का महाराज, या देशावर सर्वात मोठे उपकार जर फक्त 2 लोकांचे, एक या देशाचा शेतकरी आणि दुसरा या देशाचा जवान. महाराज, आम्ही आता जम्मू काश्मीरला तिकडे जातो, लोक म्हणतात अहो थंडीचं 4-4 स्वेटर घालून सुद्धा माणसाला तिथं याच्यात वैष्णोदेवीला गेले तर हवत नाही. हे लोक कोणत्या अवस्थेत राहतात? पत्नी असती, माय असती, बायको असती, लेकरं बाळं असतात, पण त्यांनी आपल्या आईला आपली आई कधीच मानलं नाही. या भारत मातेलाच आपली आई मानली आणि ती देशाची काय करतात? सेवा करतात. मला आता आनंद वाटतोय. आमच्या हरिभाऊ ज्या ठिकाणी असतील त्या ठिकाणून हा कार्यक्रम पाहत असेल आमचे भाऊसाहेब भाऊ, आमचे संदीप भाऊ, तर निश्चित तुमच्या बापाच्या सुद्धा डोळ्याला धारा लागल्या असेल. तुमचा बापाही विचार करत असेल किती भाग्यवान बाप आहे मी. अरे इथं जिवंतपणी पोरं मायबापाला भाकरी घालत नाही आणि मी गेल्यानंतर सुद्धा माझ्या दोन्ही लेकरांनी एवढा सुंदर उत्सव ठेवला. निश्चित तुमचा बाप तुम्हाला भरभरून आशीर्वाद देत असेल. म्हणून मला एवढं सांगायचंय, जीवनामध्ये माणसाला जर सक्सेस व्हायचं असेल तर त्यानं मायबापाचा आशीर्वाद नाही घेतला तरी चालतो, पण मायबापाचा शाप कधीच घ्यायचा. कारण स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. पैसों से खाना मिल सकता है, भूख नहीं मिल सकती. पैसों से किताबें खरीद सकते हो, ज्ञान नहीं खरीद सकते. पैसों से अच्छा बिछाना खरीद सकते हो, नींद नहीं खरीद सकते. उसी तरह पैसों से बहुत अच्छी बीवी आप लोगों को मिल सकती है, लेकिन पैसों से एक बात इस बाजार में नहीं मिलती, उसे माँ बाप कहते. म्हणून सर्वांना माझी विनंती गड्यानो, प्रत्येकानं आपल्या मायबापाची सेवा करा. मी नेहमी सांगतो, आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार. आई वडील माझे थोर, काय सांगू त्यांचे उपकार. जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा धार. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार. तळपत्या उन्हात आणि रखरखत्या रानात राहिली समाजासाठी तू ग कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडे तिला उपवास. ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार. म्हणून प्रत्येकानं आपल्या आई वडिलांची सेवा करा, धर्माची सेवा करा, गायीची सेवा करा. खूप सुंदर नियोजन तुम्ही सर्व मंडळींनी केलंय. पुनश्च एकदा सर्वांच्या चरणी मी माझा माता ठेवतो. कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वच गुणीजन महाराज मंडळी, आमच्या संदीप आणि गुरुकुलाचे सर्वच आजी माजी विद्यार्थी, ज्यांनी गोड अशी माईक सिस्टीम लावली त्या दादाच्याही चरणी मी माझा माता ठेवतो. आणि ज्यांच्यामुळे मला तुमच्या दर्शनाचा योग आला, माझ्यावर बंधुवत प्रेम करणारे आमचे विजू भाऊ, अजू भाऊ, यांच्या सर्वांच्या चरणी मी माझा माता ठेवतो. हरिभक्त आमचे रामेश्वर महाराज कोले सुद्धा कार्यक्रमासाठी उपस्थित आहे, दादांच्याही चरणी मी माझा माता ठेवतो.
अनवाणीला पूर्णविराम देतो. ज्ञानेश्वर माऊली जय ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली